गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू आवर चॅनल. सो सकाळचे वाजले 11 आणि तुम्ही हा विचार करत असेल की मी सकाळची लाईट का लावले, कारण की पाऊस खूप आहे. इग्नोर दिस. पण खूप पाऊस आहे आमच्याकडे आणि असं झालं आहे की आता इच्छा खूप झाली आहे की खाण्यापिण्याची. तर आता मी आणि माझी मम्मा बनवणार आहे काय म्हणतात त्याला, भजी. सो बघूया मम्मी कशी भजी बनवते. खूप दिवसानंतर भजी खाणार, म्हणजे खूप दिवसानंतर. गाईज, आत्ता तसंच मला एक सांगायचं आहे की काल काल मी हॉस्पिटलला गेलेली, तर रिपोर्ट काढले. तर म्हणजे टेस्ट रिपोर्ट आले, सगळं नॉर्मल आहे. ये टचूड. टेन्शन होतं की रिपोर्ट कसं येईल, काय येईल, पण सगळं व्यवस्थित आहे. आय एम गुड, हेल्दी पर्सन. सो गाईज, हे बघा पाऊस आता तो शांत झाला आहे. पहिल्या सकाळपासून खूप होता आणि ते मी मका बॉईल करायला ठेवलेला आहे. इथे कॉर्न आहेत, इथे कांदा बटाटाची भजी आहे, करायची आहे. आय मीन मम्मी गायब झाली आहे, मम्मीला फ्रेममध्ये यायचं नाही म्हणून. सो हे बघा, तो गाईज कांदा भजीची तयारी सुरू आहे इकडे. आणि मम्मा इकडे, मम्मा. आणि आता बटाटा भजी फक्त माझ्यासाठी करणार आहे. तुला काय बोलायचंय? आज वातावरण कसं आहे म्हणून? आज पावसाचं वातावरण आहे ना, म्हणजे माझ्या मुलीला बटाटा भजी आणि कांदा भजी खावीशी वाटली, म्हणून मग मी करते. अरे माझं नाव कुठून आलं ग? माझा प्रश्नच येत नाही. या मम्मीने दूध पियाचं सोडलंय, तर डॉक्टर लय ओरडले तिला. लय ओरडले. आता बटाटा आहे, थांब मी करते ते. सो गाईस, इथे खूप पसारा झालेला आहे. भाजी पसारा होतो, भजी झालेली आहे. हा कांदा आणि बटाट्यासाठी आता आपण पहिले हे साईडला ठेवूया. त्याला थोडंसं ओलं व्हायला दिलं, त्याच्यात कांदा आणि मीठ टाकलं तर पाणी सुटतं. सो तोपर्यंत हे असं राहू दे, असंच राहू, तोपर्यंत साफ करून घे. आता आपण याच्यात टाकणार मसाला. आणि तुम्हाला जर कांदा आणि बटाट्याची भजीची रेसिपी पाहिजे असेल, स्पेशल मेड बाय मी, तर प्लीज DM करा. कमेंटमध्ये सांगा मला की बघती जी असेल ती मग मी बोलून घेईन. ह्याच्यात असे मसाले टाकलेले आहेत आपण, ते करूया. तोपर्यंत मी साफ करूया, भेटू आपण. गाईस, इथे पाऊस वाढलेला आहे, तुम्ही बघू शकता, म्हणून झूम केलं आहे. आणि इथे तेल तापायला ठेवलं आहे. आणि इथे मी माझ्या बटाटा भजीसाठी मी ते पीठ मळते आहे. आय मीन पीठ बनवते आहे. आणि डोंट वरी, हात क्लीन आहेत माझे. इथे मस्त पाऊस आहे, ते बघा. एक मिनिट, काय पाऊस आहे, मस्त वाटतंय. आणि ते भजीसाठी सगळीच भेटूया. इथे भजी आणि हा तुफानी पाऊस, वा, कॉम्बिनेशन झालेलं आहे. आज याच्यासोबत गरम चहा असेल जेवणाच्या टायमाला, पण तरी पण इट्स ओके. मस्त पाऊस. आणि सो गाईस, भजी पार्टी झाली आहे, माझी झाली आहे, मम्मी पप्पांची बाकी आहे, कारण की आपण थोडं लेट खाणार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी झाली आहे की मला एक कॉल आला आहे, मला बोलवलं आहे कॉलेजसह, पण तिथे पाणी भरलं आहे नाही भरलं आहे काय आयडिया नाही आहे, तर जाऊन बघावं लागेल. आणि कारण की थोडंसं काम पण आमचं आहे, माझ्या एका फ्रेंडचं पण काम आहे. सो आम्ही आता मी तिथे जाणार आहे. ऑलरेडी टी शर्ट हेच घालून बघेन, साठी कपडे एवढे घालायचे होते, मग आपण जाताना भेटूया. सो गाईस, हा आउटफिट आहे आजचा.
आणि आत्ता मीच निघाली आहे, थोड्या वेळातच निघेन मी. आय नो की हा खूप क्यूट आहे, हे माझा ओव्हर साईज टी शर्ट आहे हा माझा. सो येस, आणि आज पहिल्यांदा एवढ्या दिवसानंतर जीन्स काढली आहे, पण मस्त वाटते जीन्स. जाऊया आता पटकन. सो गाईज, संध्याकाळचे वाजले 6 आणि मी अजूनही बाहेर आहे कारण की पाऊस खूप आहे आणि घरी जायला त्रास होत नाही आहे, रिक्षा भेटत नाही मला. आणि दुसरी गोष्ट ही की मी माझ्या कॉलेजजवळच आहे. तिसरी गोष्ट, पाऊस थांबायचं नाव घेत नाही आहे. मग मी इथं अडकले आणि माझ्या मम्मीला कळालं की मी इथं अडकले. मम्मी मला खूप ओरडणार आहे. आणि जर मम्मा तू ब्लॉग बघत असेल, आय एम सो सॉरी, पण पाऊस खूप आहे. आय नो, मी रॅपिडो तर ते पण कॅन्सल होतं म्हणून मी अडकले. डोंट वरी, मी लवकर येईल. सो गाईज, वातावरण काहीतरी असं झालेलं आहे. खरं खूप छान झालं वातावरण. आणि आमचे काही मेंबर जरा गायब झालेले आहेत. आणि ती बघा माझी छत्री, आणि हे मी पियालेली नाही आहे, याचं हाफ मी पियालेली. सो गाईज, आता मला ना थोडी भूक लागायला लागली आहे, तर मी विचार करते काहीतरी खाऊया. कारण की असं असतं, काय म्हणतात त्याला, मूळ झालेलं आहे खायचं. मस्त काहीतरी खाऊया आणि मग घरी जाऊया. सो गाईज, मी घरी आता आलेली आहे आणि आता रात्रीच्या 8 तिथे पार्टी बघू शकता तुम्ही. आणि आता माझा झाला आहे जेवणाचा टाईम. येस, आणि इथे हा असाइनमेंट द्यायची आम्हाला, ते आता असाइनमेंट करावं लागेल. सो आता फटाफट आपण जेवून घेऊया, मग जाऊ असाइनमेंट करायला. सो गाईज, हे माझं जेवण, 4 चपात्या, मिरचीचं लोणचं, भाजी आणि पिझ्झा. सो या प्रकारे हे चपाती जेवण, घरचं जेवण. येस, नंतर लॅपटॉप पण चार्जर लावून असाइनमेंट्स करायचे आहेत. सो येस, भेटूया आपण. सो गाईस, रात्रीचे वाजले 12:30 आणि माझी असाइनमेंट झाली. आय सॉरी, मी ते रेकॉर्ड नाही केलं कारण की ते जरा माझा फोनची बॅटरी डाऊन झाली. सो मी ते रेकॉर्ड नाही केलं, पण अर्धं असाइनमेंट राहिलं आहे अजून पण, कारण की नेट चालत नाही माझ्या एरियातलं. सो अर्धं उद्या सकाळी करणार आहे. प्लस उद्या सकाळी 7 वाजता माझा ऑनलाईन लेक्चर्स आहे. सो उद्या सकाळी मॉर्निंगला लवकर उठायचं. सो गाईज, थँक्यू फॉर वॉच माय ब्लॉग्स. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.